महत्त्वाची बातमी आहे। महावितरणमधील 7 वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने 9 ते 11 ऑक्टोबरपर्यंत संप पुकारलेला आहे। म्हणजे आजपासून पुढचे 2 दिवस महावितरण व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा होते, आवाहन केलं जातं, पण संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवलेला आहे। वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरता मेस्मा लागू करण्यात आलाय। या 3 दिवसांमध्ये संपाच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन करण्यात आलंय। गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सगळे अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या। रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। 329 उपकेंद्रांचं खासगीकरण झाल्याचा आरोप करत हा संप पुकारण्यात आलेला आहे आणि अजूनही हे सगळे कर्मचारी 72 तासांच्या संपावर ठाम आहेत। अजून एक मोठी बातमी